आणि आपण जेव्हा असं म्हणतो की उद्याचा भारत हा समृद्ध पाहिजे, तर तो समृद्ध कधी होणार आहे? ज्यावेळेला पुढची पिढी तुमची संस्कारक्षम असणार आहे त्याच वेळेला तो समृद्ध होईल. तो अवेअरनेस जो आहे तो तुमच्याकडे पाहिजे आहे की आता ह्या महिन्यामध्ये बाळाच्या काय. मग मी त्यांना सांगते ना की आमचं सकाळी अर्धा तास असतं स्तोत्र आणि श्लोक पठण, रेकॉर्डेड सेशन असतं ते. मी त्यांना म्हणते तुम्ही काही पण करा पण तुम्ही हे अर्धा तास ऐका. भलेही तुम्ही झोपलेले आहात, तुम्ही स्वयंपाक करता आहात, तुम्ही काही करत आहात ॲक्टिव्हिटी, कारण ते त्याच्या कानावर पडलं पाहिजे. म्हणजे आता मंत्र आहे, तर मंत्र हे शास्त्र आहे. मननात त्रायते इति मंत्र हा. मग त्याच्यामध्ये काय आहे की त्या मंत्राचे जे व्हायब्रेशन्स आहेत, त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, त्या फ्रिक्वेन्सीचा इफेक्ट तो त्या गर्भावरती होणं गरजेचं आहे. म्हणून मग त्याला मंत्रशास्त्र म्हटलं गेलं.